कोल्हापूर शहरातील खेळाडूंना फुटबॉल आणि क्रिकेटचा सराव करता यावा या उद्देशाने आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकाराने बंदिस्त टर्फ ग्राउंड उभारण्यात आली आहेत। पण त्यावर महापालिकेचं नियंत्रण नसल्याने या ग्राउंडचा गैरवापर होऊ लागलाय। काही अतिउत्साही तरुण चक्क ग्राउंडच्या छतावर बसवलेल्या नेटवर चढून त्याचा वापर जंपिंग नेटसारखा करतायत। त्यामुळे एखादा अपघात होण्याची शक्यता असून या प्रकारामुळे टर्फ ग्राउंड आणि नेटचंही नुकसान होणार आहे। महापालिकेने या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमून इथं सुरू असलेल्या गैरप्रकाराला आळा घालण्याची मागणी नागरिकांमधून होतीये। कोल्हापूर शहरात मैदानांची संख्या कमी आहे, त्यामुळे खेळाडूंना सराव करण्यासाठी आणि सामने खेळण्यासाठी मैदानांची आवश्यकता भासते। ही गरज ओळखून आमदार राजेश क्षीरसागर यांनी राज्य शासनाच्या निधीतून महापालिकेच्या जागेत ठिकठिकाणी सुमारे 60 ते 65 लाख रुपये खर्चून बंदिस्त टर्फ ग्राउंड उभारली आहेत। राजारामपुरी 9 नंबर शाळेच्या मैदानात सुमारे 125 बाय 60 फूट आकाराचं टर्फ ग्राउंड बनवलंय। या ग्राउंडला प्लास्टिक टर्फ बसवला असून चारही बाजूंनी आणि वर प्लास्टिक नेट बसवलंय। अतिशय सुंदर पद्धतीने हे टर्फ ग्राउंड उभारलं असून खेळाडूंना एक सुसज्ज आणि आधुनिक पद्धतीचं मैदान उपलब्ध झालंय। पण त्याचा वापर योग्य पद्धतीने करतील तर ते कोल्हापूरकर कसले? सरकारने चांगल्या सुविधा निर्माण करायच्या, पण त्याचा गैरवापर करायचा ही काही विघ्नसंतोषी मंडळींना सवयच लागली आहे। राजारामपुरीतील या टर्फच्या छताच्या नेटवर काही अतिउत्साही मुलांनी चढून त्याचा वापर जंपिंगसाठी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। आज प्रत्यक्ष त्या ठिकाणी चित्रीकरण करत असतानाही अनेक मुलं नेटचा दुरुपयोग करत असल्याचं दिसून आलं। या मैदानावर कुणाचंच नियंत्रण नाही, त्यामुळे कुणीही येतो आणि त्याचा कसाही वापर करतो असं चित्र पाहायला मिळालंय। त्यातून अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण असाही प्रश्न उपस्थित होतोय। राज्य शासनाच्या निधीतून लाखो रुपये खर्चून बांधलेल्या या टर्फ ग्राउंडचा गैरवापर थांबवण्यासाठी महापालिकेनं सुरक्षा रक्षक नेमावेत अशी मागणी होत आहे। म्हणजे व्हॉट्सअपवर एक व्हिडिओ आलता की ह्या नेटच्या वर चढून मुलं जंपिंग करत होते, जेणेकरून त्याचा ॲक्सिडेंट झाला असता, जेणेकरून नेट जर फाटला असतं तर पडून त्याचा ॲक्सिडेंट झाला असता। तर या ठिकाणी महापालिकेनं लक्ष घालून त्याला बंदिस्त करून मुलांनी खेळायला चांगल्या पद्धतीनं मिळावं, बसण्याची बैठकं करावी, आत फुटबॉलचं ते बॉक्स लावावेत, अशा पद्धतीचं नियोजन करावं। कालचा जो व्हिडिओ प्रसिद्ध झाला त्या नेटच्या वरती काही मुलं खेळत होती, ते जर अपघात झाला असता, एखाद्याचा जीव गेला असता तर ती इतकी वाईट परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली असती। तर महानगरपालिकेनं तातडीने याकडे लक्ष द्यावं आणि या ठिकाणी एखादा सुरक्षा रक्षक नेमावा, जेणेकरून ह्या संपूर्ण परिसरामध्ये मुलांना खेळता पण यावं आणि एक सुरक्षा राहावी।